मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, डीलरला सुद्धा माहिती आहे की कार इन्शुरन्स तुम्ही आता कुठूनही करू शकता. मग जेव्हा तुम्ही डीलरला ऑफर करता की इन्शुरन्स माझा मी काढतो, तेव्हा डीलर तुम्हाला म्हणतो की सर तुम्हाला मी 50% डिस्काउंट देतो किंवा कोटेशन मॅच करून देतो. आता तुम्ही पण खुश होऊन जाता, त्यामुळे तुम्ही काय बोलता, हे कोटेशन आणि मला इन्शुरन्स तेवढ्यामध्ये काढून दे. मग डीलर, सगळेच डीलर नाही, काही डीलर आहे ना बिझनेसमॅन असतात, काही डीलर काय करतात, कोटेशनच्या मॅच नावाखाली काही इम्पॉर्टंट ऍड ऑन कव्हर काढून टाकतात. आपल्याला काय वाटतं झिरो डेप म्हणजे सगळं काय आहे, असं नाही मित्रांनो. झिरो डेप कन्झ्युमेबल हे 2 ऍड ऑन कव्हर युजली असतातच. बाकीचे 3 जसं रिटर्न टू इनवॉइस, इंजिन प्रोटेक्शन, की प्रोटेक्शन, RSA, लॉस ऑफ पर्सन बिलॉंगिंग, ते सुद्धा इम्पॉर्टंट असतात. आणि हेच कोटेशनच्या मॅच खाली हे काही ऍड ऑन कव्हर असतात जे कॉस्टली असतात, ते डीलर रिमूव्ह करतो. किंवा असंही होतं, जेव्हा तुम्ही 50% डिस्काउंट मागता तेव्हा डीलर काय करतो, व्हॉलंटरी डिडक्टेबल्स म्हणून एक गोष्ट असते, त्याच्यामध्ये तो निम्मे पैसे ऍड करून देतो. म्हणजे तुम्ही कोटेशन दिलंय ती 25,000चं आणि डीलरचं कोटेशन आहे 50,000चं, तर 25,000 रुपये व्हॉलंटरी डिडक्टेबल्स टाकणार, म्हणजे त्याला इन्शुरन्स 25 मध्येच पडणार तुम्हाला. पण जेव्हा मित्रांनो तुम्ही जेव्हा क्लेम करायला जाता ना, त्यावेळेस तुम्हाला जे व्हॉलंटरी डिडक्टेबल्स आहेत ना, ते पहिले पे करावे लागतात 25,000 रुपये. आणि नंतर मग इन्शुरन्सचे अमाऊंट 50,000 तर वरचे 50,000 रुपये इन्शुरन्स पे करतात. असे उद्योग चालू आहेत डिस्काउंटच्या नावाखाली. म्हणून इन्शुरन्स नेहमी चेक करा, त्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट ऍड ऑन कव्हर असावेत आणि कुठल्याही प्रकारचं व्हॉलंटरी डिडक्टेबल्स नसावं. कंपल्सरी डिडक्टेबल्स 1000 किंवा 1500 रुपये फक्त असतील. अशाच व्हिडिओसाठी प्लेन फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.